नमस्कार. सरसलामतच्या नवीन भागात सगळ्यांचं स्वागत आहे. मी मंजिरी वेदक आणि माझी कलीग स्मिता अभ्यंकर. आम्ही दोघीही सायकोलॉजिस्ट आहोत आणि गेली साधारण 15 ते 17 वर्ष या क्षेत्रात काम करतो आहे. वेगवेगळ्या प्रकारचं काउन्सिलिंग करतो आहे. गेली साधारण 13 वर्ष मुख्यत्वे करून अल्झायमर्स आणि डिमेन्शियाचे पेशंट्स आणि त्याचबरोबर फॅमिली काउन्सिलिंग, मॅरेज काउन्सिलिंग, डिप्रेशन, एन्झायटी याच्यासाठी काउन्सिलिंगमध्ये आम्ही प्रॅक्टिस करतो आहोत. आणि आजचा विषय काय आहे स्मिता, माहिती आहे तुला ना? मुळात आपण पॉडकास्ट का करायला घेतलं ते सांग. कारण आम्ही काउन्सिलिंग तर देतच होतो 1-to-1 लेवलवरती, कधी कधी छोट्या ग्रुप सेशन्स करायचो, वर्कशॉप्स करायचो. आणि त्यावेळेला आम्हाला असं जाणवलं ना की हे फील्ड खूप अनटच्ड आहे. लोकांना माहिती करून हवी आहे, पण त्या प्रमाणावरती ती माहिती मिळत नाही आहे. आणि तेव्हा मला असं जाणवलं की आपण जेव्हा कुठलीही वर्कशॉप्स करतो तरी त्याचा अवाका हा काही लोकांपुरता मर्यादित आहे. पण आज जेव्हा पॉडकास्टचं फील्ड उपलब्ध झालं आहे तेव्हा आम्हाला असं वाटलं की आपण ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून खूप जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो. आणि मेंटल हेल्थ हा जो खूप जास्त निग्लेक्टेड विषय आहे, बरोबर, त्याच्यावरती थोडा प्रकाश टाकला तर कदाचित लोकांना त्याचा जास्त फायदा होईल. म्हणून आपण पॉडकास्ट करायला सुरुवात केली. सगळ्यात महत्त्वाचा विषय आज मेंटल हेल्थच्या अँगलने विचार करायला गेलं तर, म्हणजे आपण आत्तापर्यंत जेवढे पॉडकास्ट केले त्याच्यामध्ये हा शब्द खूप वेळा वापरला, ट्रॉमा. बरोबर. पण त्याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये आपण कधीच बोललो नाही. बरोबर. आणि हल्ली खूप सहजपणे ट्रॉमा हा शब्द वापरला जातो, पण त्याचा एक्झॅक्ट अर्थ काय आहे हे माहिती नसतं. साधी एन्झायटी किंवा साधी भीती, साधा स्ट्रेस ह्याला सुद्धा कधी कधी ट्रॉमा म्हणून रिफर केलं जातं. पण तू सांग की साधा आपला स्ट्रेस आणि ट्रॉमा ह्याच्यामध्ये फरक काय आहे, किंवा ट्रॉमा म्हणजे नक्की काय? मला आता बरं नाही आहे, खूप दगदग झाली आहे आणि त्या दगदगीमुळे मी थकली आहे आणि म्हणून मला बॉडी पेन होत आहे आणि थोडं टेम्परेचर आहे. हा झाला साधा ताप. मला फ्ल्यू झाला आहे, त्यामुळे 4 दिवस मी आजारी आहे, थकली आहे. हा झाला व्हायरल किंवा फ्ल्यू. पण मला डास चावला, थंडी भरली आणि मला ताप आला आहे, हा झाला मलेरिया. कधीतरी होतो टायफॉइड, कधीतरी होतो डेंग्यू. आता या सगळ्याला आपण तापच म्हणतो ना. बरोबर. पण प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत, इंटेन्सिटी वेगळी आहे, परिणाम वेगळे आहेत, भीषणता वेगळी आहे. आणि त्यातले काही ताप हे खूप सिरियस समजले जातात, काही आहेत ज्याला आपण म्हणतो की हे मॅनेजेबल आहे. तर स्ट्रेस, एन्झायटी, भीती, प्रेशर, वरीज, ह्या सगळ्याच्या पलीकडचा जाऊन जो आहे तो आहे ट्रॉमा. ट्रॉमा हा खूप गंभीर शब्द आहे आणि तो खूप जपून वापरला पाहिजे. हल्ली झालंय असं की दुर्दैवाने 5 वर्षाची मुलं पण मला ना परीक्षेचा ट्रॉमा आलाय असं म्हणू शकतात. बरोबर. त्याचा अर्थ समजता येत नाही. बेसिकली त्यांना असं म्हणायचं असतं की मला खूप स्ट्रेस आलाय, टेन्शन आलंय. ट्रॉमा हा स्ट्रेसचा समानार्थी शब्द नाही, पण तो तशा प्रकारे वापरला जातो. तर ट्रॉमा हा खूप जास्त डीप शब्द आहे. त्याची व्याप्ती खूप जास्त आहे आणि त्याचे होणारे परिणाम हे खूप जास्त गंभीर आहेत. तर तुला आणि मला स्ट्रेस येऊ शकतो. तुझ्याकडे बघितल्यानंतर मला लगेचच स्ट्रेस येतो. पण जर तो खूप काळ येत राहिला आणि तुझ्या स्वभावात काहीच फरक पडला नाही आणि तू मला असाच त्रास देत राहिलीस तर काही काळानंतर तो ट्रॉमा होईल. सो बेसिकली ट्रॉमा इज समथिंग विच बिल्ड्स अप ओव्हर द टाइम. याचा अर्थ असा नव्हे की पूर्ण वेळ तुम्ही त्या सगळ्या स्ट्रेसमधनं जातच असाल. कदाचित घटना एकदाच घडलेली असेल, पण त्याचे परिणाम जे आहेत ते हळूहळू बिल्डअप होत जातात आणि हा जो बिल्टअप स्ट्रेस आहे त्याच्यामुळे ट्रॉमा येतो. म्हणजे तुला असं म्हणायचं की स्ट्रेस हा शॉर्ट टर्म असतो आणि ट्रॉमा हा लॉंग टर्म असतो? लॉंग टर्म स्ट्रेस कुड लीड टू ट्रॉमा. जर तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस येत राहिला आणि तो ॲड्रेस झाला नाही आणि त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडला नाही तर मग त्याचा ट्रॉमा बनतो. ट्रॉमा इम्प्रिंटिंग नावाचा एक शब्द आहे. आपण जे वॉरचं पॉडकास्ट केलं तेव्हा पण तो वापरला होता. तर ट्रॉमा इम्प्रिंटिंगचा अर्थ काय की एखादी घटना आपण असं म्हणतो ना खोलवर परिणाम करून जाते, ती आपल्या मेंदूवर पण खूप खोलवर परिणाम करून जाते. तो इतका जास्त की मेंदू ती घटना पकडून ठेवतो आणि त्याला ती घटना घडून गेल्यानंतरही तो रिस्पॉन्ड करत राहतो.
म्हणजे मेंदूला असं वाटतं की आपण अजून तिथेच आहोत, तिथेच आहोत. त्याच काळात किंवा त्याच अनुभवामध्ये आहोत. करेक्ट. आणि त्या अनुभवाशी पॅरलल असं काहीही घडलं तरी आपला मेंदू तसाच रिॲक्ट होतो. बरोबर. याचं कारण ट्रॉमा हा थेट तुमच्या सर्वायवलला अफेक्ट करणारा करतो. असतो. आणि जी गोष्ट आपल्या सर्वायवलला अफेक्ट करणारी असते ती गोष्ट मेंदू विसरत नाही. मग हा ट्रॉमा आहे आणि हा साधाच एक तात्पुरता अनुभव आहे. या दोन्ही मधला फरक कसा ओळखायचा? ट्रॉमा हा कधीतरी घटना कधीतरी घडून गेलेली असते. मग ती लहानपणी घडलेली असेल. बरेच जे ट्रॉमा असतात त्याचा रूट कुठेतरी चाइल्डहुड मध्ये असतो, की लहानपणी एखादी घटना घडलेली असते. ती मग खूप जास्त काळ घडलेली असेल किंवा कधीतरी एखादा घडलेली असेल, पण लहानपणी घडलेली असते. त्यामुळे त्याची भीती ही त्या कालानुरूप असते. आता मोठं झाल्यानंतर खरं तर त्या घटनेची तेवढी भीती वाटण्याची आपल्याला गरज नसते, पण आपला ब्रेन त्याच प्रकारे रिॲक्ट होतो. बरोबर. फॉर एक्झाम्पल, अब्युझिव्ह पेरेंट्स असतात, त्यांची जी मुलं असतात ती जेव्हा मोठी होतात त्याच्यानंतर पेरेंट्स अब्यूज नाही करत, नाही, पण लहानपणी जो पेरेंट्स मोठ्या आवाजात ओरडलेले असतात किंवा त्यांना खोलीत बंद करून ठेवलेलं असतं, चटके दिलेले असतात, मारलेलं असतं, कुठल्याही प्रकारचे असं काहीही घडलेलं असू शकतं. जेव्हा ती मुलं मोठी होतात त्यावेळेला आपल्या अब्युझिव्ह पेरेंट्स सारखा दिसणारी कुठलीही अथॉरिटेटिव्ह व्यक्ती समोर आली की त्यांना तो ट्रॉमा येऊ शकतो. बरोबर. म्हणजे ट्रॉमाचा तुमच्यावर, पूर्वीच्या ट्रॉमाचा तुमच्यावर आज पुन्हा परिणाम होतोय, त्यासाठी एक्झॅक्टली तशी घटना घडण्याची गरज नसते. त्या घटनेसारखी कुठलीही घटना घडली की तुम्हाला ट्रॉमा ट्रिगर होतो, किंवा त्या घटनेची आठवण करून देणारी कुठलीही घटना घडली. करेक्ट. आता मी तुला सांगते हे घडतं कसं, आपल्या मेंदूमध्ये ट्रॉमा सेव्ह कसा होतो. ॲमिग्डाला आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. ज्या वेळेला काहीतरी भयंकर घटना घडते त्यावेळेला ॲमिग्डाला त्या घटनेच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी असतात त्या सेव्ह करून लक्षात ठेवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, माझ्या लहानपणी मला माझ्या आईवडिलांनी अब्यूज केलाय. आय वॉज अ विक्टिम ऑफ चाइल्ड अब्यूज, बरोबर. त्यावेळेला माझी जी रूम होती त्या रूम मधला पडद्याचा रंग, माझी जी खोली होती तिकडच्या माझ्या बेड, माझ्या घरात जर वरती पंखा फिरत असेल आणि त्याचा आवाज येत असेल तर त्या पंख्याचा आवाज, माझ्या त्या रूमचा दरवाजा डबल असेल किंवा सिंगल असेल, माझ्या घरामध्ये तेव्हा जर रोज उदबत्ती लागत असेल संध्याकाळी तर त्या उदबत्तीचा वास, माझे वडील घरात घालत असलेले कपडे, माझी आई स्वयंपाक करत असताना मागे लावत असलेली गाणी, हे सगळं माझ्या अमिग्डालानी सेव्ह करून ठेवलंय. आणि त्यातली कुठलीही गोष्ट आपला ट्रॉमा ट्रिगर करू शकते. आणि नॉट होतं असं की आपल्याला कळत नाही की आत्ता मला हे असं का वाटतंय. याचं कारण गाणं आहे ना, त्याने ट्रॉमा का येईल, पण आपला मेंदू ते त्या ट्रॉमाशी असोसिएट करून ठेवतो. आणि ही असोसिएशन खूप स्ट्रॉंग असतात. ती ब्रेक करण्यासाठी वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागते, वेगळी थेरपी घ्यावी लागते. मला आता ट्रॉमा आलाय ना, हळूहळू तो कमी होत जाईल असं होत नाही. म्हणजे असं आहे की मला छोटासा स्ट्रेस आला, मी बाबा काय मेडिटेशन केलं, माझ्या हॉबीसाठी काहीतरी छान काहीतरी समजा गाणी लावली किंवा मला जे आवडतं त्या गोष्टी केल्या, माझा स्ट्रेस कमी झाला, किंवा मी त्याच्यावर विचार केला, मी त्याच्यावर ऍक्शन घेतली, माझा स्ट्रेस कमी झाला. पण ट्रॉमाच्या बाबतीत असं घडत नाही. स्ट्रेस इज नॉर्मल, ट्रॉमा इज नॉट. आपल्या नॉर्मल लोकांना रोजच्या आयुष्यात जो येतो तो स्ट्रेस, वी कॅन डील विथ इट. तो तुमच्या मनावर परिणाम करत नाही, ओरखाडा नाही काढत. आपल्या सगळ्यांना स्ट्रेस आहे, कायम आहे, पूर्ण वेळ आहे. पण तो स्ट्रेस येऊन गेल्यानंतर त्याचे परिणाम आपल्यावरती राहत नाहीत. आपण तो स्ट्रेस विसरू शकतो, ट्रॉमा विसरू शकत नाही. याचं कारण ट्रॉमा हा खूप मोठा आहे. अशी कुठली तरी घटना जी सर्वसामान्य माणसांच्या सर्वसामान्य आयुष्यांमध्ये घडत नाही, त्याचा जो येतो तो ट्रॉमा. ती घटना युजली मोठीच असते, ती लहान नसते. जसं मी तुला म्हटलं, तुम्ही एखाद्या प्लेन क्रॅशमध्ये सापडला असाल, तुम्ही एकदाच सापडता, पण तिकडे तुम्हाला थेट मृत्यूचं दर्शन होतं ना, त्याचा तुम्हाला ट्रॉमा आहे. बरोबर. भूकंप झाला,
तुमचं घर कोसळलं किंवा समोरच्या माणसाचं घर कोसळलं आणि तुम्ही ते पाहिलं, तिकडे तुम्ही माणसं तडफडताना बघितली, ते तुमच्या बरोबर घडलेलं नाही, पण ती घटना इतकी भयंकर आहे की तुम्हाला ट्रॉमा येतो. अब्युझिव्ह पेरेंट्स दे कॅन गिव्ह यू ट्रॉमा. लहानपणी रेप झाला असेल, सेक्शुअल अब्यूज झाला असेल, इट कॅन गिव्ह यू ट्रॉमा. तुमच्या घरामध्ये तुमचं सतत जर तुम्हाला निग्लेक्ट केलं गेलं असेल, इट कॅन गिव्ह यू ट्रॉमा. आजूबाजूला शाळेत कॉलेजेसमध्ये तुमचं बुलिंग झालं असेल, इट गिव्ह यू सिव्हिअर ट्रॉमा. तुमच्या ज्या वागण्याच्या पद्धती असतील त्याच्यावरती सतत जर टीका होत असेल, इट कॅन गिव्ह मी अ ट्रॉमा. तर ट्रॉमा हा आयदर एकच घटना असेल किंवा स्प्रेड आउट केलेल्या अनेक घटना असतील. मग त्या एकसारख्या अनेक घटना त्या सतत घडतात किंवा त्यांचा तुमच्या मनावरती होणारा परिणाम इतका खोलवर असतो की तुम्ही ते विसरू शकत नाही. बुलिंग हे कदाचित लहानपणी एखादाच घडलेलं असेल. म्हणजे माझ्याकडे मध्ये एक केस आली होती की त्या मुलाला, तो 5-6 वर्षाचा, तेवढा पण नाही, 4 वर्षाचा मुलगा, तो US-हून इंडियात शिफ्ट झाला आईबरोबर. त्याचा ॲक्सेंट US चा होता. त्याच्यावरून त्याच्या वर्गातली मुलं त्याची खिल्ली उडवायची, या असं काय बोलतो, असं काय बोलतो. त्याला नाही कळायचं ना की माझ्या ॲक्सेंटमध्ये असं काय आहे की ही मुलं माझी चेष्टा करतात. मग हळूहळू तो एकटा पडत गेला. मग तो घाबरायला लागला. मग मुलं काय करायची, त्या मुलांनी एकदा त्याला बाथरूममध्ये बंद करून ठेवलं. 5च मिनिटं केलं, 5 मिनिटांनी त्यांनी उघडलं. आज तो मुलगा बाथरूममध्ये शू करायला जायला घाबरतोय, कारण तेव्हा त्याला माहिती नव्हतं की आपल्याला ही मुलं कधी बाहेर काढणार आहे. ट्रॉमामध्ये अनसर्टन्टी हा खूप मोठा भाग आहे. तेवढा 5 मिनिटाचा ट्रॉमा त्याला पुरला, कारण त्याला कुठे माहिती होतं की हे 5 मिनिटात संपणार आहे. तो जेव्हा आतमध्ये त्याला त्यांनी बंद केलं, कोंडून ठेवलं, त्यावेळेला त्याला असं वाटलं की आता मी इथेच राहणार. अशा प्रकारचे प्रसंग घडल्यानंतर तुम्हाला क्लस्ट्रोफोबिया सारखे आजार होऊ शकतात. लहान मुलांना कोंडून ठेवणं ही अत्यंत भयंकर शिक्षा आहे. ती तुम्ही एकदा सुद्धा त्यांना देऊ नये, कारण त्यातून जी भीती बसते ना, दॅट कुड बी व्हेरी लॉंग लास्टिंग. अशा जेव्हा तुम्ही गोष्टी करता, आपण सहजपणे करून जातो, पण ते मनात राहत. आणि मग ते कधीतरी अशा प्रकारे मॅनिफेस्ट होतं की आपल्याला कळतही नाही की आता ह्या सगळ्यामध्ये घाबरण्यासारखं काय आहे, पण तो ट्रॉमा असतो. तू आत्ता जेवढी सगळी उदाहरणं दिलीस, सो मोस्टली, असं नाही म्हणणार 100%, पण मोस्टली ट्रॉमा हा फिअर ऑफ डेथ आणि सर्व्हायव्हल ह्याच्याशी कनेक्टेड असतो. अनसर्टन्टी अबाउट सर्व्हायव्हल, फिअर ऑफ डेथ पेक्षा सुद्धा बरोबर ही भीती मोठी. तुम्हाला एकदा कळलं ना की आपण मरणार आहोत, की मग तुमची भीती संपते. पण जोपर्यंत तुम्हाला हे माहीत नसतं की मी जगणार आहे का नाही, भीती तोपर्यंत आहे. अ डेफिनेट डेथ इज नॉट स्केरी, इनडेफिनेट सर्व्हायव्हल इज व्हेरी स्केरी. बरोबर आहे. त्यामुळे लोक असं म्हणतात की मला मृत्यू येणार असेल तर पटकन यावा. हे खूप लोकांचं ऐकतो आपण. एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशन मधले मी खूप एपिसोड्स बघते, तर त्यातले जे सर्व्हायव्हर्स असतात ना, ते नेहमी असे सांगतात की जेव्हा आम्ही तिकडे वरती होतो आणि आम्हाला कळलं की आपलं विमान आता कोसळणार आहे, तेव्हा आम्हाला असं वाटलं ना की तू कुठल्या तरी एका डोंगराला आदळ, म्हणजे डायरेक्ट स्फोट होईल आणि आपण एका सेकंदात मरू. पाण्याबिण्यात नको, कारण मग आपण जिवंत राहू कदाचित पाण्याखाली, तिकडे वेळ जाईल, मग शार्क येऊन आपल्याला जिवंतपणे फाडेल, ते नको. मरायचं असेल तर लगेच मरावं. माणसाला मरण्याची भीती वाटत नाही. डेथ इज नॉट स्केरी, डाईंग इज स्केरी. आणि जेव्हा तुम्हाला डाईंगची भीती वाटते ना, तेव्हा तुम्हाला ट्रॉमा येतो. जेव्हा मला कोणीतरी आत कडीनी कोंडून ठेवलंय, तेव्हा माझा मेंदू असं म्हणतो की आता मरेपर्यंत इथेच राहायचंय आपण. आता आपण तडफडून मरणार, अन्न पाण्या वाचून, हवे वाचून, आपल्याला कोणीही सोडवायला येणार नाही. सो नाव इट्स ओव्हर, बट आय एम स्टील अलाइव्ह. लाईफ गिव्हज यू ट्रॉमा, डेथ डझंट. बरोबर आहे. म्हणजे आता ट्रॉमा आहे किंवा माझा जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस नसून ट्रॉमा आहे, हे मी कसं ठरवायचं? आपण नाही ठरवू शकत. आपल्याला ते कळत नाही, कारण आपल्या ज्या रिॲक्शन्स असतात त्या अनरिलेटेड याच्यामध्ये असतात, प्रसंगांमध्ये असतात.
माझ्याकडे एक काउन्सिलिंगसाठी यायची. तिने सेकंड मॅरेज केलं होतं बिकॉज हर फर्स्ट हजबंड ही वॉज अ प्रॉपर सायकोपॅथ. तिचा दुसऱ्या नवरा चांगला आहे, पण कधीही जर त्याचा आवाज चढला तर ती लगेच फ्रीज होते. आणि तिला असं वाटतं की आता हा हे सगळं करणार जे माझ्या पहिल्या नवऱ्याने केलंय. तिला स्वतःला ते कळत पण नाही. इट्स हर बॉडीज रिॲक्शन. शी डझंट गेट इट. ती जेव्हा माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी आली तेव्हा मी तिला असं म्हटलं की 2 नवऱ्यांमधला फरक तुला समजून घ्यायला हवा आहे. की तुझा पहिला नवरा चिडला की तुला मारायचा, हा नुसताच आवाज करतो आणि नंतर तुला जवळ पण देतो. तो नॉर्मल नव्हता आणि हा नॉर्मल आहे. इवन इफ देअर रिॲक्शन सीम्स टू बी द सेम, त्याचा ट्रिगर सेम नाही आहे. आणि म्हणून त्याचा इफेक्ट सेम नकोय असायला. आता हे इथे कळतं ना, पण आपल्याला जी मेमरी असते त्या घटनेची ती आपल्याला ते विसरू देत नाही. आणि म्हणूनच ट्रॉमापासून सुटका करून घेणं खूप अवघड आहे. कारण मी तुला म्हटलं तसं की अमिगडाला म्हणतो तसंच असेल तर काय घ्या, त्यापेक्षा तू बाबा जपून राहा. बघ बघ तो तसाच वागतोय, बघ पळ इथून, सोडून दे त्याला, सोडून दे, ही इज नॉट अ गुड मॅन. म्हणजे असंही होईल ना की त्या दुसऱ्या नवऱ्याने, चांगल्या नवऱ्याने एकदा आवाज काढला ही शांत राहिली, दुसऱ्यांदा आवाज चढला ही शांत राहिली, पण प्रत्येकच वेळी तिला ते जमेल असं पण नाहीये ना. तिला कळतच नाहीये की ती शांत राहते म्हणजे का, कशी प्रयत्नपूर्वक समजा ते जमेल असं नाही. म्हणून अशा वेळी त्याला विश्वासात घेऊन हे सांगणं आवश्यक. ज्या माणसाला ट्रॉमा असतो ना त्याच्यापेक्षा त्याच्या आजूबाजूच्या माणसांचं वागणं हे जास्त महत्वाचं आहे. मला ताप आलाय तर तू जर अपेक्षा अशी केलीस की ठीक आहे ना, ताप आलाय तर काय झालं, जा ना ऑफिसमध्ये जा ना, आज मला आरामाची गरज आहे आणि तू माझी काळजी घ्यावीस अशी माझी गरज आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे का मंजिरी, की फिजिकल इलनेस हा अटेंड केला जातो, बरोबर, मेंटल इलनेस अटेंडच नाही केला जात, अजिबातच नाही. बरेच वेळा एखाद्या माणसाला ट्रॉमा आला असेल तर बाकी जर किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे, काय अजून घेऊन बसलायस, आता बाहेर पड त्यातून, कसं ते नाही कोणी सांगत. त्यासाठी जी सपोर्ट सिस्टीम पाहिजे ती प्रोव्हाइड केली जात नाही. त्या माणसाला जे समजून घेतलं गेलं पाहिजे ते समजून घेतलं गेलं जात नाही. मग तो माणूस हळूहळू बंद होतो. जो ट्रॉमा म्हणून सुरू झालाय दॅट बिकम्स युअर वे ऑफ लाईफ. मग त्यातून बाहेर नाही पडता येत. म्हणून ज्याला ट्रॉमा आहे त्याला थेरपी आणि त्याच्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांना काउन्सिलिंग, हे दोन्ही खूप महत्त्वाचं आहे. ट्रॉमा इज एन इलनेस, बरोबर, हे तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता. घरच्या घरी आपोआप बरी होणारी ती गोष्ट नाही. आणि आपल्याकडे असंही आहे ना की मुळात ट्रॉमा आहे हे लक्षात येईपर्यंतच खूप काळ निघून जातो. हा, आणि तो आपोआप बरा होईल असं वाटतं. बरोबर, लोकांना असं आपणच म्हणतो ना काळ हे सगळ्यावरचं औषध आहे. हे वाक्य म्हणून एक जनरलाइज स्टेटमेंट म्हणून करायला ठीक आहे ना, पण सगळ्या गोष्टी काळ नाही बऱ्या करू शकत. नाही, काळाच्या पलीकडे जाऊन काही घाव असतात आणि ते घाव आहे तसं जाणवलं तर त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. ते केलं जात नाही. पण मग सांग आपल्या प्रेक्षकांना की काय करायचं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ट्रॉमा आयडेंटिफाय करता आला पाहिजे. आजूबाजूची जी माणसं आहेत की ज्यांना माहिती आहे की ह्या माणसाबरोबर हे असं काहीतरी घडलंय, त्यांनी ह्या पॉसिबिलिटीसाठी तयार राहिलं पाहिजे की ह्या सगळ्याचा असा परिणाम कदाचित झालेला असू शकतो. मी जे तुला सगळ्या लिस्ट दिली त्यातली कुठलीही गोष्ट आणि त्या पलीकडे अजून अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांचा तुमच्या मनावर खोलवर परिणाम होऊच शकतो. एखाद्या मुलाची आई लहानपणी गेली असेल किंवा वडील लहानपणी गेले असतील, आपल्याला असं वाटतं की ठीक आहे ना, थोड्या दिवसांनी मग विसरून जाईल, पण तसं नाही होत. माझी आई जाणं ॲट द एज ऑफ 5 ही खूप मोठी घटना आहे. ती घटना मी विसरीन, त्याचे परिणाम कसे विसरणार. किंवा असंही होतं की झाली आता 25 वर्ष झाली, अजून किती 50 वर्ष झाली, आता तो बाहेर पडला असेल, दुःख गेलं असं नाही जात. पैशाच्या वरून कधी कधी असतो की जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो
त्यातून तुम्हाला जे स्ट्रगल करावं लागतं, दॅट कुड बी एक्स्ट्रीमली ट्रॉमॅटिक फॉर सम पीपल. मग पुढे जाऊन तुमच्याकडे भरपूर पैसा जरी आला तरी तुमच्याकडून छोटंसं जरी पैशाचं काहीतरी गणित तुमचं चुकलं तर तुम्हाला ट्रॉमा येतो. मी अशी अनेक माणसं बघितलेली आहे की जी नंतर अगदी करोडपती होतात तरी पण ते 5 रुपयाचे आणि 10 रुपयाचे हिशोब लिहितात आणि तो हिशोब लागला नाही तर ते अस्वस्थ होतात. याचं हे कारण नाही की त्यांच्याकडे पैसा नाही आहे, याचं हे कारण आहे की एकेकाळी त्यांच्याकडे पैसा नव्हता तेव्हा त्यांच्यासाठी ते 2 रुपये पण महत्त्वाचे होते. तो ॲमिग्डाला त्यांना ते विसरू देत नाही. मग आपल्याला असं वाटतं तुला काय कमी आहे, तू कशाला एवढा कंजूसपणा करतोस, बट इट इज अ ट्रॉमा. आणि पैसा नसणं हा खूप मोठा ट्रॉमा आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना त्याची जाणीव नसते कारण आपण आपल्या सुदैवाने चांगल्या मध्यमवर्गीय मी असं नाही म्हणत की आपल्याकडे अगदी खूप अंबानींच्या सारखा पैसा आहे, पण आपण अशा घरांमधून आलो की जिथे आपल्याला फायनान्शियल सिक्युरिटी कायम होती, खाऊन पिऊन सुखी. किंवा मी एखादी गोष्ट माझ्या आईबाबांकडे मागितली तर ते लगेच अरे आपल्याला तर काय म्हणजे पुलं म्हणतात तसं की आई जेवू घालत होती, बापानी 4 घरी भीक मागायची परवानगी कधी मागायची वेळ नाही. बरोबर. अशा घरांमध्ये आपण मोठे झालो. पण अशी अनेक माणसं आहेत आपल्या आजूबाजूला की जी अशा परिस्थितीतनं वारलेली आहेत की जेव्हा खरंच त्यांच्याकडे पैसा नव्हता. आणि जेव्हा तुमच्याकडे पैसा नसतो त्यावेळेला आजूबाजूचं जग तुमच्याकडे खूप वेगळ्या दृष्टीने बघतं. ते कसं बघतं ते तुला मला माहिती पण नाही. हा ट्रॉमा खूप मोठा आहे. तो प्रत्येक वेळेला इमोशनली कोणीतरी तुम्हाला अब्यूज केलंच पाहिजे असं नाही. द वे पीपल लुक ॲट यू इज गुड इनफ. म्हणजे माझ्या ओळखीत माझी एक मैत्रीण आहे, तर तिची आई शाळेत शिक्षिका होती आणि वडील काहीच करायचं. माझी शाळेतली मैत्रीण आणि आम्ही एकदा पिकनिकला गेलो होतो सगळेजण आणि ती आली होती. तर माझी अजून एक मैत्रीण आहे, ती तिला म्हणेल तू येणार आहेस, परवडेल तुला. आणि तिने खूप सहज विचारला होता हा प्रश्न. तिच्या मनात असं नव्हतं की आपण हिची आर्थिक क्षमता काढायची, लायकी काढायची, पण ती अशी पटकन बंद झाली. म्हणजे तिने तिला काळजीने विचारलं होतं की अगं परवडेल ना तुला यायला. त्या वयात तिला जी समज होती त्याप्रमाणे तिने विचारलं. आणि हे असे प्रसंग घडतात, ते तुमच्या मनावरती तू म्हणतेस तो ओरखडा आणि असे खूप बसतात ना. बरोबर. मग या सगळ्यासाठी काय करायचं असं तुम्हाला प्रश्न विचारलास तर पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या माणसाचं जे आयुष्य आहे ते कशा प्रकारे, जर तुमच्या जवळचा माणूस असेल तर तुम्ही जाणून घेतलं पाहिजे की त्याचा प्रवास कसा होता. माणूस कुठे पोचलाय एवढंच बघून पुरेसं नाही, तो कुठून आलाय हे पण बघता आलं पाहिजे. खरंय. आणि त्या सगळ्या प्रवासाचा त्याच्यावरती परिणाम झालाय की काय ह्याची चाचपणी करून बघणं खूप आवश्यक आहे. आज माझ्याकडे मोठा फ्लॅट आहे, दारात गाडी आहे, त्यामुळे माझं सगळं मस्त आहे. ह्या जीवावरती तू माझ्याशी लग्न करशील, पण माझ्या आत जो दडून बसलेला आहे लहानपणीचा एक जीव जो खूप खडतर प्रवासातनं गेलाय तो आहे, तो समजून घेणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे त्याच्याशी डील करणं आवश्यक आहे. आणि जर त्या सगळ्याचा तुमच्या रेग्युलर नॉर्मल आयुष्यावरती परिणाम होत असेल तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेणं पण आवश्यक आहे. म्हणजे ट्रॉमाचा आपल्या कुठल्याही, जे तू शेवटी म्हणालीस की रोजच्या वागण्यावर सुद्धा, रोजच्या असं नाही की कधी जेव्हा ट्रिगर असेल तेव्हाच होईल असं काही नाही आहे, होतो. रोजच्या डे टू डे आपण ऍक्टिव्हिटीज म्हणतो त्याच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. म्हणजे रेप सर्वायवर्स जे असतात, एक वजानिस्मस नावाचा आजार आहे जो पुण्यामध्येही आढळून येतो. पण स्पेसिफिकली जर चाइल्ड सेक्शुअल अब्यूज ज्या मुलींचं झालेलं असतं, वजानिस्मस म्हणजे तुमचा जो वजायना आहे तो आक्रसतो सेक्सच्या वेळेला. हा रिस्पॉन्स डेलिबरेट नाही आहे. आणि हे कसं कळणार? तर जेव्हा त्यांचं लग्न होतं आणि ज्या वेळेला त्यांचा नवरा त्यांना हात लाव, म्हणजे मी इथपर्यंत पोचतच नाही की सेक्सपर्यंत, त्याच्या आधी सुद्धा नुसत्या नवऱ्याने हात लावल्यानंतर त्या आक्रस्याला जाऊ शकतात. याचा अर्थ तो नवरा वाईट असतो असं नाही, पण तो जो अनुभव आलाय त्या अनुभवाचे पडसाद आत्ता उमटतात आणि दॅट इज अ फिजिकल मेमरी ऑफ युअर बॉडी. म्हणजे तो
आपोआप आलेला रिस्पॉन्स असतो, हे जाणीवपूर्वक किंवा ठरवून केलेलं नसतं. मग तिथे तो नवरा जर इरिटेट झाला तर ते नाही चालणार. तिथे त्यांनी आपल्या बायकोला समजून घेतलं पाहिजे, प्रेमाने तिला ह्यातून बाहेर काढलं पाहिजे आणि ते जमतं. असं नाही, ते काय अशक्य नाही आहे, पण त्याच्यासाठी जो पेशन्स, ट्रॉमा सर्वायव्हर्स बरोबर वागताना तुम्हाला खूप पेशन्स दाखवावा लागतो, खूप जास्त. आणि ते सोपं नाही. नाही, कारण परत तेच आहे ना की ज्योत पेटते पण त्याच्या भोवतीचा दिवा तापतो, त्याच्याकडे लोकांचं लक्ष नसतं. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या ट्रॉमा सर्वायव्हर बरोबर लग्न करणार असाल, मैत्री करणार असाल किंवा कुठल्याही तऱ्हेचं नातं जोडणार असाल तर हे तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्याला पण त्याच्या बरोबरीने हा सगळा प्रवास करायचा आहे. म्हणजे सेन्सिटिव्ह लेवल तुमची, सेन्सिटिव्ह आणि सेन्सिबल दोन्ही असायला पाहिजे. नाही ते खूप जास्त सिम्पथी नको, एम्पथी हवी. या दोन्हीमध्ये काय फरक आहे माहिती आहे ना? सिम्पथी म्हणजे हे दया दाखवणं तर नाहीच. कसं काय तुम्ही समोरच्याला जर खाली समजून, दया दाखवणारा नेहमी वरती असतो, वरच्या पातळीवर स्वतःला ठेवतो आणि समोरच्याला खालच्या पातळीवर ठेवतो, आणि असं केलं तर तुमच्यात संवाद कधीच होऊ शकणार नाही. ते बघ, सिम्पथी आणि एम्पथीमध्ये खूप सोपा फरक आहे. एखादा माणूस बुडतोय पाण्यात, मी काठावर उभी आहे आणि मी असं म्हटलं, अरे अरे बिचारा बुडतोय हो, त्याच्या नाकातोंडात पाणी जात आहे, शी आता मरणार तो, ही सिम्पथी आहे. बरोबर. पण तू असं म्हणतेस की आत्ता जर मी उडी मारून त्याला बाहेर काढला नाही तर तो मरेल, तर आय हॅव टू जम्प, आणि तू उडी मारतेस आणि त्याला बाहेर काढतेस, ही एम्पथी आहे. एम्पथी तुम्हाला त्या सगळ्यातनं बाहेर काढते. सिम्पथी फक्त जे आहे त्याचं वर्णन करत राहते. ट्रॉमा सर्वायव्हर्सना एम्पथीची गरज आहे, आणि ओव्हरऑलच ना आपल्या जगात एम्पथीची खूप उणीव आहे, खूप जास्त. समजून घेणाऱ्यांची कमतरता आहे. समजून घेणाऱ्यांची, हां, आणि समजून घेऊन त्याप्रमाणे वागणाऱ्यांची. म्हणजे मला तुझं दुःख कळतं, इथे आपण म्हणजे त्याचं मग करणार काय, करायचं काय, आणि ते नाही माहिती असू शकतं. म्हणजे आपण हे बोलतोय ठीक आहे ना, पण आपण कशी लोकांकडनं अपेक्षा करणार की माझी बायको, मी नुसता थोडासा आवाज चढवला तर इतकी रिॲक्ट का होते, हे त्या नवऱ्याला नाही ना कळू शकत. ते तुम्ही सांगायचं आहे की अरे तेव्हा ना ती तुला नसते रिॲक्ट करत, ती तिच्या त्या एक्सपिरियन्सला रिॲक्ट करत असते, आणि इट इज नॉट हर रिॲक्शन, इट्स हर बॉडी विच इज रिॲक्टिंग. आपल्या शरीरामध्ये खूप मेमरी सेंटर्स असतात, असं एक शास्त्रज्ञ म्हणतो. तुमच्या हातात असतात, पायात असतात, हार्टमध्ये असतात, फक्त मेंदूत नसतात. तर ही जी मसल मेमरी आहे ना, ती पटकन ट्रिगर होते, आणि मग तुम्ही आक्रसता, मग तुम्ही घाबरता, आणि समोरचा माणूस म्हणतो एवढं काय केलं मी, आणि खरंच नसतं त्याने काय केलेलं. म्हणजे ट्रॉमा सर्वायव्हरला जेवढी सपोर्टची गरज आहे तशीच त्याच्याबरोबर राहणाऱ्या व्यक्तीला पण गरज आहे. त्याला पण कोणीतरी समजून घेतलं पाहिजे आणि समजावलं पण पाहिजे, कारण हे प्रत्येकाला अंगभूत आपल्याकडे नसते ही क्षमता. तुम्ही जर नॉर्मल एन्व्हायरमेंटमध्ये लहानाचे मोठे झाले असाल तुमच्या सुदैवाने, तर तुम्हाला ट्रॉमा म्हणजे काय हे कळूच शकत नाही. आणि इथे पुन्हा तेच आहे की आजारी माणूस जेव्हा दिसतं फिजिकली, त्याची काळजी घेणाऱ्या माणसाची काळजी घेतात सगळे, पण जी व्यक्ती ट्रॉमा सर्वायव्हर बरोबर जी राहतेय त्याची सुद्धा मेंटल हेल्थ तितकीच महत्वाची आहे, किंवा ते सुद्धा ऍड्रेस झाली पाहिजे. उलट होतं की अरे भोगलंय सगळं त्यांनी, तू कशाला तोंड पाडून बसलाय. म्हणजे मी जे म्हटलं तसं ना की दिवा पण गरम होतो ना, तो पण तापतो, त्याच्याकडे कोणी बघत नाही. म्हणजे थेरपी घेताना ट्रॉमा पेशंट सोबतच त्याच्या आजूबाजूचे जे जवळचे असतात त्यांनी सुद्धा थेरपी 100% घेतली पाहिजे. ज्या असं दुर्दैवानी असं आहे की ज्यांचे अब्युझिव्ह पेरेंट्स असतात ते स्वतः पुढे जाऊन अब्युझिव्ह पेरेंट्स होतात. म्हणजे ज्या मुलांनी लहानपणी पेरेंटल अब्यूज सहन केलाय ती मोठे जाऊन अब्युझिव्ह पेरेंट्स होतात, आणि ते त्यांना स्वतःला कळतही नाही, पण ते होतं. आपण जे भोगलोय ना तेच आपण दुसऱ्याला देतो. याच्या पलीकडचं आपल्याला माहीत नसतं, काय करायचं ते माहीत नसतं. नॉर्मल म्हणजे काय हे अनुभवलेलं नसतं. जसं आपण वॉरचा पॉडकास्ट केला तेव्हा आपण बोलतो की एखादा देश जर कायम युद्धातच होरपळत असेल तर त्या मुलांसाठी युद्ध नॉर्मल आहे. म्हणजे जर बऱ्याच दिवसात एखादा बॉम्ब नाही पडला तर त्यांना असं वाटतं की अरे काय झालं, हे काय, हे काहीतरी वेगळं, असं कसं झालं, हे नॉर्मल आहे का नाही, बट इट इज नॉर्मल फॉर देम.
एक खूप जुनं पुस्तक वाचलं होतं मी, फाळणीवरती होतं, आणि ते खूप भयंकर, म्हणजे उभा भावांचं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये एका केसचा त्यांनी उल्लेख केलाय की ती एक मुलगी जी ऑब्व्हियसली इकडे आली आणि मग ती क्लिनिकमध्ये होती आणि ते डॉक्टर होते, तर ते तिला तपासायला म्हणून आले. तर त्यांनी तिला सांगितलं की झोप बघू. आणि हे खूप भयंकर आहे, पण हे मी तुला सांगते की ट्रॉमा तुम्हाला कसा अफेक्ट करतो. त्यांनी तिला फक्त सांगितलं झोप बघू, तर तिने लगेच तिचा हे वरती घेतला आणि सलवार लेंग्याची नाडी सोडायला. दॅट इज हाऊ द ट्रॉमा अफेक्ट्स. की तिला आता असं वाटलं झोप बघू म्हणजे आता हा माणूस माझ्यावर रेप करणार. असे जेव्हा घडतं, इतकी सिव्हिरिटी जेव्हा ट्रॉमाची असते, त्यावेळेला त्यात काय एवढं वाटेल तुला बरं असं म्हणून नाही ना चालत. किंवा मग खूप वर्ष झाली आता त्यातून बाहेर ये. हे म्हणजे हे वाक्य खूप ब्रुटल आहे, खूप ब्रुटल आहे. आणि हे बघ, फिजिकल जखमा तरी पण बऱ्या होतात, तुमच्या मनावरच्या जखमा, म्हणजे हे अगदी क्लिशे वाक्य वाटतं पण ते खरं आहे. जेव्हा आपण ट्रॉमाबद्दल बोलत असतो तेव्हा ते अनलेस यू डू समथिंग अबाउट इट, तुम्ही त्यातून नाही बाहेर येत. PTSD बद्दल आपण कायम बोलतो. जे वॉर सोल्जर्स असतात, आपण इमॅजिनही नाही करू शकत अशा सगळ्या प्रसंगांना ते गेलेले असतात. ते नॉर्मल राहू शकत का? नाही राहू शकत. त्यांचं DNA बदलतंच. आयदर ते सगळ्या क्रूरतेच्या बाबतीत एकदम नंब होऊन जातात, किंवा मग त्यांना असं वाटतं की मी एवढे काय काय भोगलंय ना, मी काहीही सहन करू शकतो. असं नसतं. म्हणजे मध्ये एक व्यक्ती होती, त्यांच्याशी मी बोलले. ही वॉज एअरफोर्स गाय. तर तेव्हा मी त्यांना असं सहज म्हटलं, ही इज रिटायर्ड नाव. मी म्हटलं की माय गॉड, तुम्हाला कसं ना, म्हणजे आय डोंट नो हाऊ यू डू इट. म्हणाला की व्हॉट, वी आर पेड फॉर किलिंग. आणि हे वाक्य त्यांनी फार सहजपणे उच्चारलं. आणि मी असं बघितल्यानंतर म्हणाला, कसं आहे, मी मारलं नाही तर मरेन. बरोबर आहे. मला जिवंत राहायचं असेल तर मला शत्रूला गोळी घालता आलीच पाहिजे. दॅट इज माय प्रोफेशन, टू किल. ह्यानी तुमच्या मेंटॅलिटीमध्ये फरक नाही पडणार, हे शक्य. म्हणजे हे कुठल्या लेवलवर जाऊन फरक पडतो. त्यांनी त्यांच्या शेजारी त्यांच्या दुसऱ्या एखाद्या सैनिकाच्या चिंधड्या उडताना बघितलेल्या असतात. त्यांनी कितीही म्हटलं की आमच्यावरती याचा काही परिणाम होत नाही, असं नाही होत. सो जे वॉर वेटरन्स असतात त्यांना तर थेरपीची खूप जास्त गरज आहे. ती त्या प्रमाणावर मिळते का? कदाचित नाही. बरेचसे वॉर वेटरन्स त्याच्यासाठी तयार पण होत नाही. की आय एम फाईन, मला काही प्रॉब्लेम. कारण ते सगळं त्या जेव्हा ते असतात ड्युटीवर तेव्हा ते सगळं नंब करत आणलेलं असतं ना. थेरपी घ्यायची म्हणजे ते सगळं उघडावं लागतं. नंबनेस हा ट्रॉमाचा सगळ्यात मोठा सिम्पटम आहे. की मला आता काही जाणवतच नाही. ते जाणवायला लागलं की दुखतं, मग ते मला नको आहे. ट्रॉमा काउन्सिलिंग आपण जेव्हा करायला जातो ना, तेव्हा सुरुवातीला अनेक दिवस दे आर नॉट रेडी. ते घाबरतात की आता माझं सगळं छान चाललंय ना, कशाला उगाच, कशाला ते जुन्या जखमा काय खरवडून काढायच्या. पण त्या जखमा तशाच असतात. बरोबर. दे आर नॉट इवन ड्रेस्ड. झाकून ठेवलं, त्या फक्त झाकलेल्या असतात. ती आत ठुसठुसत असते, पण त्या ठुसठुसण्याची सवय होते किंवा त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून जगायला ते शिकतात. नंबनेस हा ट्रॉमाचा सगळ्यात मोठा परिणाम आहे. दॅट इज हाऊ दे सर्वाइव्ह. बरोबर. दॅट इज व्हॉट दे कॉल फेसिंग द ट्रॉमा. बरेचदा ते खरं नसतं, खऱ्या अर्थाने हे फेसिंग नाहीये. इट्स अ डिफेन्स मेकॅनिझम. की मला जिवंत राहायचं असेल तर हे सगळं मी नाही करू शकत. नाही सहन. इट इज टेरिबल. इट इज टेरिबल. म्हणजे ट्रॉमा सर्वायव्हर्स जे असतात त्यांची तू ओव्हरऑल जर बॉडी लँग्वेज बघितलीस, जर आपण ट्रॉमाबद्दल बोलायला लागलो, दॅट इज सो घोरी. किंवा ते लगेच, जर आपण त्यांना असे प्रश्न विचारले तर ते लगेच असे होतात, मग ते असे बस ऑकवर्ड होतात, मग त्यांच्या गळ्यात आवंढा होतो, किंवा मग ते असे होतात, हे मला नाही काही झालंय का तुम्ही असं म्हणताय, आय एम ॲब्सोल्युटली फाईन. हा, लोकांचं होत असेल, पण ते खूप जास्त श्रगिंग करतात, शोल्डर श्रगिंग करतात. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात ना, त्यावेळेला समजावं की तो
आर पार आजपर्यंत गेले. आजपर्यंत गेलेला आहे. म्हणजे ट्रॉमा काउन्सिलिंग घेणं इज लाईक फेसिंग देअर डिमन्स, है ना? की ते सगळं फेस करायचीच भीती भीती वाटते. वाटते की मला नकोय परत ते सगळं आठवून मी काय करणार आहे. म्हणजे सुरेश भटांचे शब्द आहेत ना, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगले की मजा हसावे लागले. मग आता नको ना, आता नको. आय एम फाईन विथ माय रियालिटी नाव. आणि म्हणजे एकदा भोगून झालंय, मला ते परत परत नाही तेच भोगायचं. भोगायचं नाही. दुर्दैवाने अनलेस अँड अंटिल यू फेस इट, ते तुमच्या ओव्हरऑल सिस्टीममधनं बाहेर नाही पडत. आणि मग तुमची सगळी जे पर्सनॅलिटी आहे ती त्याप्रमाणे ऑल्टर होऊन गेलेली असते. ती आपण आणू शकतो परत. अनेक माणसं अशी असतात की त्यांच्या वागण्याचे आपल्याला संदर्भ नाही लागत की का हा माणूस असा वागतो. तेव्हा थोडं आतमध्ये खोदावं लागतं. खोदून बघावं, काहीतरी नक्की सापडेल. नक्की सापडतं. बरोबर आहे. आणि म्हणजे ही थेरपी एक तर लॉंग टर्म थेरपी असते खूप जास्त, आणि ती फक्त एका माणसाची नसते, ती संपूर्ण त्या सर्कलची असते. कुटुंब म्हणा, जवळचे नातेवाईक किंवा जवळचे मित्रमंडळी, ह्या सगळ्यांसाठीची असते. आणि जितकी कठीण ती पेशंटसाठी असते तितकीच कठीण ती मला असं वाटतं सोबतच्या लोकांसाठी सुद्धा असते, है ना? थेरपी त्यांच्यासाठी कठीण नसते, पण त्या माणसाबरोबर राहणं, मॅनेज करणं कठीण. त्या माणसाबरोबर राहणं एनिवे कठीण. आणि जेव्हा आपण ते बँडेज काढतो हे करून, वेन वी रिप द बँडेज, तेव्हा ते भळाभळा सगळं बाहेर येतं. त्याच्यानंतर त्यांना सांभाळणं सोपं नाही. म्हणजे ट्रिगर्स येतात, ट्रिगर्स असतातच, ट्रिगर्स येतात. पण जरी ते नाही आले तरी सुद्धा ती जखम उघडी पडली की तिला पण तुम्हाला ट्रीट करावं लागतं. बरोबर. ते सोपं नाहीये. त्याच्यासाठी मी जसं म्हटलं असं खूप पेशन्स, खूप मॅच्युरिटी आणि खूप एम्पथी आणि खूप प्रेम पाहिजे. बरोबर. तरच तुम्ही त्या माणसाला समजून घाल, नाही तर नाही घेऊ शकत. ट्रॉमा पेशंट्स अनेकदा खूप टोकाचे वागू शकतात. तो ट्रॉमा जर ट्रिगर झाला फॉर व्हॉट एव्हर रिझन, ते दुसऱ्याचा जीव घेण्यापर्यंत पण जाऊ शकतात. दॅट इज देअर डिफरन्स. हे तुम्ही समजून घेतलं नाही तर यू कॅनॉट हेल्प देम. एका OTT सिरियलवरती मी हा प्रसंग बघितलाय की तो आर्मी वेटरन असतो आणि तो त्याच्या बायकोबरोबर घरात झोपलेला असतो आणि वरती पंखा फिरत असतो. तो पंखा फिरताना बघून एका क्षणी त्याला हेलिकॉप्टरच्या पंख्याची आठवण येते आणि त्याला असं वाटतं की तो वॉर झोनमध्ये आहे आणि त्याला कोणीतरी जे शेजारी आहे तो त्याला मारणार आहे, म्हणून तो त्याच्या स्वतःच्या बायकोचा गळा दाबतो. त्या क्षणी त्याला हे कळतच नाही की तो त्याच्या घरात आहे, सेफ आहे. ट्रॉमा पेशंट्सना सगळ्यात जास्त एश्युरन्स लागतो की नाव यू आर सेफ. आणि त्याच्यासाठी तो जो सेफ प्लेस आहे तो क्रिएट करता आला पाहिजे. तो कसा करायचा हे तुम्ही काउन्सिलिंगच्या काळात शिकू शकता, कारण ते अवघड आहे. मी परत तुला तेच सांगते की ट्रॉमा पेशंटसाठी अवघड आहे, बरोबर आहे, पण त्याचा जो पार्टनर आहे, त्यांची मुलं आहेत, त्यांच्यासाठी ते अजून अवघड आहे. टोकाचं समजून घेता आलं पाहिजे. म्हणजे पेशंटचं वागणं कितीही आपल्याला कदाचित इरॅशनल, इलॉजिकल किंवा चुकीचं, ब्लोन आउट, कदाचित त्याचा आपल्याला त्रासही नव्हता, म्हणजे कसंही वाटलं तरीही हे लक्षात ठेवून आपण वागलं पाहिजे. तुला आठवते आपलं एक पेशंट होते, अल्झायमर्स होता त्यांना. बरोबर. आणि ते फाळणीच्या वेळेला लाहोरहून इंडियाला आले. 5 दिवस ते ट्रेनमध्ये बसले होते सीटच्या खाली आणि त्यांनी त्यांच्या आजूबाजूला लोक मरताना बघितलं. त्याच्यानंतर जेव्हा ते इथे आले आणि नंतर देन ही हॅड इज लाईफ, त्यांचं लग्न झालं, मुलं झाली, पण माणसाबरोबर तो डिस्कनेक्ट जो निर्माण झाला, त्याचे परिणाम मुलांनी भोगले. बरोबर आहे की त्यांचा मुलगा आपल्याला हे सांगायचा की आम्हाला ते आमच्याशी कधी कनेक्टच झाले नाही, त्याने आमच्या सगळ्या गरजा भागवल्या पण आम्हाला त्यांनी प्रेम दिलं नाही. त्यांच्यामध्ये आम्हाला ती वॉर्मथ कधी दिसली नाही किंवा इमोशनल कनेक्ट कधी दिसला नाही, कारण त्या ट्रेनमध्ये तो संपला. बरोबर. तर अशा वेळी आपल्याला त्या मुलाला हे सांगावं लागलं की हे का घडलंय. त्याच्यानंतर त्याची त्याच्या वडिलांकडे बघण्याची दृष्टी बदलली. बरोबर.
तोपर्यंत तो फक्त त्यांच्याकडे अल्झायमर्स पेशंट म्हणून बघत होता. त्याच्यानंतर तो त्यांच्याकडे वडील म्हणून बघायला शिकला. तर हे कसं त्याला कळणार? इट इज नॉट इझी. आणि मग लोक काय म्हणतात माहिती, हो तेव्हा सगळे प्रॉब्लेम, आता तर सगळं छान आहे ना, अजून पण तुम्ही असेच का वागता? कारण माझा मेंदू अजून तिथेच आहे, तो तिथे जो नम झालाय आणि अडकलाय. अनेक वेळा एक फ्रॉइडनी शब्द वापरलाय, त्याला रिग्रेशन बिहेवियर म्हणतात, रिग्रेसिव्ह बिहेवियर. याचा अर्थ तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुमचे जे रिस्पॉन्सेस असतात ते लहान मुलाचेच असतात. ते का? कारण लहानपण आपल्याला सेफ वाटतं, मग आपण तसे वागतो. काही काही माणसं चाइल्डिश वागतात असं आपण म्हणतो. त्या सगळ्यांना ट्रॉमा असतो असं माझं अजिबात म्हणणं नाही, पण कधी कधी असं असू शकतं की त्या वागण्यामागे माझं लहानच मी राहिलो ना तर मला हे सगळं नकोच, बिकॉज आय वॉज सेफ. ज्या वयापर्यंत ते सेफ असतात तेवढ्याच वयापर्यंतचे ते वागतात. ज्या वयात ट्रॉमा हिट होतो त्याच्या पुढे ते जातच नाही. हे सगळं समजून घेण्यासाठी लॉंग टर्म थेरपीची गरज आहे. त्याच्यासाठी त्यांना बोलतं करायची गरज आहे. त्याच्यासाठी त्यांचे जे टँट्रम्स आहेत ते सहन करण्याची तयारी हवी. थेरपिस्टची पण तयारी हवी आणि घरच्यांची पण तयारी हवी. त्यांच्याकडून खूप जास्त रेझिस्टन्स होतो, तो होऊन सुद्धा प्रेमाने अंजरून गुंजरून त्यांची थेरपी पुढे घेऊन जाण्याची तुमची क्षमता हवी. जर कधी आपल्याला असं वाटलं की हे त्यांना खूपच जास्त होत आहे, असह्य होत आहे, तर तिकडे थांबण्याची पण तयारी हवी. या सगळ्या गोष्टी आहेत, त्या जर तुम्ही केल्यात आणि फॅमिलीला इन्व्हॉल्व्ह केल्यात तर ट्रॉमामधनं बाहेर पडणं अशक्य आहे असं मी म्हणणार. बरोबर, कठीण आहे पण अशक्य नाही. हे जे तू म्हणालीस की माणूस थांबतो तिथेच थांबतो, ज्या वयात ट्रॉमा येतो तिथेच थांबतो, आणि मग त्याचा मेमरीवर पण होतो परिणाम पुढच्या. कॉग्निशनवरती नाही कदाचित. म्हणजे आता हे जे आजोबा होते ते भरपूर शिकले, कंपनीचे CEO वगैरे झाले. बरोबर. सो रॅशनल माइंडवरती कदाचित नाही होत परिणाम, पण तुमचे इमोशनल रिस्पॉन्सेस बदलतात. बरोबर. म्हणजे समोरच्या माणसाने जर तुम्हाला प्रेम दाखवलं तर तुम्ही सस्पिशियस होता. तुम्हाला प्रत्येक आजूबाजूच्या माणसाच्या हेतूंबद्दल शंका वाटते. बरोबर. तुमच्याशी एखादा माणूस प्रेमाने वागलं तर तुम्ही जास्त डिस्टर्ब होता. समोरच्या माणसाने जर तुम्हाला हुडूस केलं तर यू आर कम्फर्टेबल, बिकॉज तुमच्यासाठी ते नॉर्मल. तुमचा सेल्फ रिस्पेक्ट कम्प्लिटली डाऊन, झिरो. तुमची डिग्निटी झिरोला जाऊन पोहोचते. तुला माहिती आहे अशा अनेक बायका असतात ज्यांना त्यांचे नवरे मारझोड करतात आणि असं सगळं करतात, तर दे ॲक्च्युली बिलीव्ह की माझी हीच लायकी आहे, दिस इज व्हॉट आय डिझर्व, दिस इज व्हॉट आय डिझर्व. हा ट्रॉमाचा एक खूप मोठा परिणाम. एक स्टॉकहोम सिंड्रोम नावाचा आजार आहे की जेव्हा तुमचं किडनॅपिंग होतं आणि जर तुम्ही तुमच्या किडनॅपर बरोबर खूप काळ राहिलात, थोड्या दिवसांनी यू स्टार्ट कनेक्टिंग विथ द किडनॅपर. अटॅचमेंट होतं, देर इज अन अटॅचमेंट. याचं कारण मग आपल्याला सेफ वाटतं. आणि असे अनेक लोक असतात, असे अनेक विक्टिम्स असतात किडनॅपिंगचे की ज्यांना त्यातून बाहेर पडायला खूप कष्ट पडतात. बिकॉज हे बघ, कम्फर्ट हा दरवेळी पॉझिटिव्हच असतो असं नाही. देर इज ऑल्सो समथिंग कॉल्ड अ निगेटिव्ह कम्फर्ट. आपल्याला अशी सवय म्हणजे कम्फर्ट, मग ती चांगली असेल किंवा वाईट असेल. बरोबर. ट्रॉमा क्रिएट्स अ व्हेरी व्हेरी बॅड टाईप ऑफ कम्फर्ट झोन. आणि कुठलाही कम्फर्ट झोन असतो ना, तो चांगला असो किंवा वाईट, तो ब्रेक करणं खूप अवघड आहे. याचं कारण तुमची सिस्टीम अडॅप्ट होते ना त्याला. आणि मेंदू म्हणतो आता झालं ना, आता काय परत, आता राहू दे ना, आहे ते राहू दे, पुन्हा त्याचे स्टेटस को. वी ऑलवेज वॉन्ट टू मेंटेन द स्टेटस को. कारण मग असं वाटतं की मी आता काही बदल करायला गेलो आणि पुन्हा काहीतरी ट्रॉमा आला तर, मी बदल करायला गेलो तर मला तो झेपेल का. आणि तू मगाशी म्हणालीस तसं की जर मी ह्याच्यातनं बाहेर पडायचं ठरवलं तर आय एम गेटिंग एक्सपोज्ड, माय वुंड इज गेटिंग एक्सपोज्ड. मग मला दुखणार, मग ते पेन मी का सहन करू. ह्या पेनची मला आता सवय झाली. मी एवढं नम झालो की आता हे पेन मला नाही जाणवत. ते परत ओपन केलं की मग परत दुखेल. वाय शुड आय गो थ्रू दॅट.
पण मी जसं म्हटलं तसं की जोपर्यंत तुम्ही ती जखम ओपन करून ड्रेसिंग करून ती बरी करण्यासाठी त्याला औषध लावत नाही, सेप्टिक होणार. आणि मग तुमचं सी म्हणजे इव्हेंच्युअली तोपर्यंत हिलिंग सुरूच नाही होणार. हिलिंग होतच नाही. आणि हिलिंग सुरू होणं ही अत्यंत पेनफुल गोष्ट आहे. पण परत तेच आहे की डाईंग पेनपेक्षा हिलिंग पेन कधीही चांगलं. तुम्ही काही केलंच नाहीत ना तर दॅट बिकम्स अ डाईंग पेन. यू डाय ॲज अ पर्सन. पण तुम्ही काही केलं तर इट इज अ हिलिंग पेन. देन यू सर्व्हाइव्ह. बरोबर. सो ऑलवेज ट्रॉमाच्या बाबतीत ऑप्ट फॉर द हिलिंग पेन अँड नॉट द डाईंग पेन. म्हणून थेरपी घेतली. तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. ट्रॉमाच्या बाबतीत तुमचे काही स्वतःचे विचार असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर कॉमेंट्स करा. अनुभव शेअर करावेसे वाटले तर तेही शेअर करा. आणि सर सलामत तो चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला जर आमचे एपिसोड आवडत असतील तर तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. थँक्यू.